आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे बीडमधून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये खुंटेफळ साठवण तलाव आणि बोगदा कामाच्या भूमिपूजनासाठी दाखल होत आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींमधील प्रचार सभांपासून फडणवीस हे दूरच राहिले होते। जरांगे फॅक्टर प्रभावी असलेल्या मराठवाड्यात इतर नेत्यांनीच सभा घेतल्या होत्या। मात्र आता मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीस हे कोट्यवधींच्या निधी आणि विकास कामांसाठी देत मराठवाड्यामध्ये दाखल होत आहेत। विशेष म्हणजे भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस तसंच राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या सोबत हेलिकॉप्टरनं आष्टीमध्ये दाखल होणार आहेत। त्यांच्या जंगी स्वागताची तयारी आष्टी इथे आमदार सुरेश धस यांनी केलेली आहे। अधिक माहिती घेऊया, स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वानंद, आष्टीमध्ये येत आहेत आणि त्यासाठी जय्यत तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। मात्र अशा पद्धतीनं पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आणि संपूर्ण निवडणूक कालखंडामध्ये सुद्धा ते फिरकले नव्हते, मात्र आता ते दाखल होत आहेत बीडमध्ये। काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, आपण जर बघितलं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून जे देवेंद्र फडणवीस आहेत भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री हे जे आहेत या सर्व प्रचार यंत्रणेपासूनच लांब होते आणि त्यांनी मराठवाड्यात कुठली सभा घेतली नाही असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। याला प्रमुख कारण जर म्हणलं तर जे जरांगे फॅक्टर होता हा फॅक्टर या मराठवाड्यात खूप प्रभावी ठरला होता आणि त्याच अनुषंगाने तो फॅक्टर प्रभावी ठरत असतानाच फडणवीस या सगळ्या प्रचारापासून दूर राहिले होते। दरम्यान आपण बघितलं तर फक्त त्यांनी एकच कार्यक्रम परळीचे जे कृषी प्रदर्शन झालं होतं ऑगस्ट महिन्यात, त्याच कार्यक्रमाला ते आले होते। मात्र कुठलीही प्रचार सभा फडणवीसांनी या ठिकाणी घेतली नव्हती। मात्र आज बघितलं तर आपण जे फडणवीस आहेत हे आष्टीमधील खुंटेफळ या ठिकाणी जो तलाव होतोय आणि बोगदा होतोय याच्या उद्घाटनासाठी आज इथे येत आहेत। विशेष म्हणजे आज या कामासाठी विखे पाटील देखील त्यांच्यासोबत असणार आहेत। पंकजा मुंडे आणि जे फडणवीस आहेत हे दोन्ही सोबतच आज इथे येणार आहेत। आपण जर बघितलं तर गेल्या साधारण वर्षभरानंतर फडणवीस हे पुन्हा मराठवाड्यात एक प्रकारे कमबॅकच करतायत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। ज्या गेल्या वर्षभराच्या कालखंडात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा जो वाद प्रामुख्याने मराठवाड्यात होता, त्यातले त्यात बीड जिल्ह्यात हा जो वाद होता हा जास्त बघायला भेटला होता आणि याच कारणामुळे फडणवीसांनी बीडमध्ये येणं तर टाळलंच होतं, त्याचबरोबर त्यांनी मारवाड देखील येणं टाळलं होतं। मात्र आज फडणवीस जे आहेत हे आष्टीमध्ये उद्घाटनाचा धडाका त्यांनी लावलेला आहे। पहिला कार्यक्रम जो असेल तो खुंटेफळ तलावाचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर मच्छिंद्रनाथ गडावर देखील फडणवीस जाणार आहेत। वरच्या नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर अनेक विकास कामांचं सुद्धा उद्घाटन यावेळेला होणार आहे आणि त्यासाठी निधी सुद्धा दिला जाणार आहे, याबद्दलही अधिक माहिती घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।